काळामध्ये नागपूर सुंदर व्हावं, नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर व्हावं ही कल्पना होती. आणि मला आनंद आहे की देवेंद्रजी आणि मी नागपूरच्या रिंग रोडवर आम्ही भारतातली पहिली एक फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस 135 सीटर कॅपॅसिटीची चालवण्याचा निर्णय घेतला. पण हा रोड पहिला पायलट आहे. पण हा यशस्वी झाल्यावर झाशी राणी चौकापासून तर गोंडखेरीपर्यंत आपण ती बस इथे सुरू करू. ही जी बस आहे 135 सीटर आहे, एअर कंडिशन आहे. आणि या बसमध्ये आपण वरती फ्लॅश चार्जिंग आहे, याच्यामध्ये हिटॅची आणि सिमेन्सची टेक्नॉलॉजी आहे. टाटाला हे टेंडर मिळालेलं आहे. मी 8 दिवसात त्यांना वर्क ऑर्डर देणार आहे. आणि मला आनंद आहे की माझ्या म्हणण्यावर टाटानी धारवाडला याचा मॅन्युफॅक्चरिंग पण सुरू केलेला आहे. आणि ही जी बस आहे ही या बसमध्ये एक्झिक्युटिव्ह सीट आहे, समोर टीव्ही आहे आणि एअर होस्टेस सारखी बस होस्टेस आहे आणि चहा पाण्याची पण व्यवस्था आहे. आणि त्याचबरोबर याचा तिकीट रेट डिझेल बसपेक्षा 30% कमी आहे. आणि भारतातली अशी ही पहिली बस आता नागपूरला सुरू होण्याचा मार्ग देखील म्हणजे आता मोकळा झालेला आहे. आणि हे एकदा पायलट प्रोजेक्ट झालं की कामठी टू वाडी या पलीकडे आपण गोंडखेरीपर्यंत सगळ्या मोठ्या रोडवर ही बस चालवून नागपूरच्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये पण मोठ्या प्रमाणात सुधार होणार आहे. नागपूर शहरामध्ये जे होलसेल मार्केट्स आहेत ते आपण गांधीबाग इतवारी भागातून हळूहळू शिफ्ट करतोय. आणि त्यामुळे आता होलसेल किराणा मार्केटला आपण त्या ठिकाणी मोठी कळमण्याला जागा दिलेली आहे. आणि अतिशय फॉरेनच्या आर्किटेक्टकडनं डिझाईन करून उत्तम प्रकारचं एअर कंडिशन होलसेल मार्केट किराणा ऑइलचं हे शहीद चौकातून जाऊन तिकडे जाणार आहे. अजून एक गोष्ट आनंदाची आहे की शहीद चौकामध्ये तीन नल चौक आणि मेयो हॉस्पिटल पासून जो रोड आहे ज्याच्यात दयाशंकर तिवारी यांचं घर गेलं, बागडींचं घर गेलं, पण त्या रोडनी आता मलाही अनुभव मिळाला. विशेषतः इतवारी महालमध्ये काम करणं किती कटकटीचा आणि अडचणीचा याचा उत्तम अनुभव आलेला आहे. माझ्या घरासमोरचा 2 किलोमीटर रोड बांधायला, केळीबाग रोड बांधायला मला 12 वर्ष लागली. आणि 1 लाख कोटी रुपयाचा 1365 किलोमीटरचा रस्ता मुंबई दिल्ली हा मात्र 2 वर्षात पूर्ण झाला. आता दुसरा हा 3 नल चौक आणि शहीद चौक तोडण्याचा आहे. कृष्णाभाऊंच्या सुनील हॉटेलपर्यंत हा रोड होणार आहे. आणि आता त्याही रोडचं लँड एक्विजिशनचं काम जवळपास कलेक्टर साहेबांनी जवळपास प्रॉब्लेम सोडवला आहे. आणि लवकरच तोही रोड 4 लेन होणार आहे.